पूर्वी पिंपरी चिंचवड भोसरी हा परिसर म्हणजे कारखान्याचा परिसर. मग सकाळी 7चा भोंगा व्हायचा, संध्याकाळी 5चा सुट्टीचा भोंगा व्हायचा. म्हणजे या परिसरामध्ये अनेक कारखाने असल्यामुळे भोंगे वाजायचे. परंतु नवीन पद्धतीने आता 5-6 महिन्यानंतर कुणीतरी उठतं भोंगा वाजवतो आणि मग त्याला आपण किती महत्व द्यायचं हे पहिल्यांदा आपण ठरवायला पाहिजे. आता खरं तर हे माझं सामाजिक भाषण आहे का राजकीय मला माहित नाही. भाऊसाहेब, आता तुम्ही बोलल्यानंतर आम्ही बोललो की ते परत इकडं तिकडं होतच राहणार, त्याला काही इलाज नाही. मला तुम्हाला स्पष्ट इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला सांगायचंय की इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचा डीएनए एक आहे आणि तुमचा आमचा डीएनए एक असल्यामुळं तुम्ही 1947ला याच देशात राहायचा निर्णय घेतल्यामुळं तुम्ही भारतीय संविधानाप्रमाणे तुम्ही भारतीय आहात. तुमचा धर्म, तुमची जात हा तुमची खाजगी विषय आहे, लक्षात ठेवा. हा सार्वजनिक राजकारणाचा विषय नाही. आणि म्हणून तुमचा आणि आमचा डीएनए एक आहे. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेले, मी सांगत नाहीये, हे ऐतिहासिक सत्य आहे. आणि तुमचा आणि आमचा डीएनए एक असताना इथं आमचा आणि कुणाचा तरी डीएनए एक नाहीये. पण ते आता म्हणतात की आमचा तुमचा डीएनए सुद्धा एक आहे. माहिती तुम्हाला कोण म्हटलं? देवेंद्र फडणवीस म्हणले की भारतीयांचा सगळ्यांचा डीएनए एक आहे. अहो, तुम्ही कुठं सायन्स मध्ये संशोधन केलं? जे संशोधन उपलब्ध आहे त्याच्यात कुणाचा डीएनए एक हे सांगितलंय आणि यांचा नामचा डीएनए एक नाही. पण त्यांचा नामचा जर डीएनए एक आहे तर मग तुम्ही जाणीवपूर्वक धर्मांधता या देशामध्ये का पसरव? या देशाचं राज्यघटनेचं महत्व काय माहितीये? या देशाच्या राज्यघटनेमध्ये महात्मा फुलेंची समता आलेली आहे, शाहू महाराजांचं बंधुत्व आलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य आलेलं आहे. आणि म्हणून देशाच्या राज्यघटनेची चौकट जी आहे, समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य, याला धक्का लावता येणार नाही. याच्यासाठी 395 कलम लिहिलेली. आता वकील साहेब असल्यामुळे बोलायला लागतं, कायद्यावर चुकलं तर दुरुस्त करा, मित्र आहे आपण. धर्मामध्ये भांडण लावणं हे समतेला धोका आहे का नाहीये? घटनेला धोका आहे का नाहीये? मग कायद्याने कुठली कारवाई केली? बर, समता का आली? तर असमानता होती म्हणून समता आली. या देशाच्या राज्यघटनेमध्ये समता हे शब्द का आला? तर या देशामध्ये असमानता होती. म्हणजे धर्मव्यवस्थेप्रमाणे वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इथली जाती व्यवस्था अशी आहे की बहुमजली इमारत आहे आणि एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी तिथं शिडी उपलब्ध नाहीये. माळी मराठा होत नाही, मराठा धनगर होऊ शकत नाही, धनगर महार होऊ शकत नाहीये, मातंग होऊ शकत नाही, एक जात दुसऱ्या जातीमध्ये विलीन होऊ शकत नाहीये. आणि जाती व्यवस्था किती बळकट आहे, हिंदू धर्मातली जाती व्यवस्था किती बळकट आहे, तर लोक धर्मांतरित झाले तरी पण जाती सुटलेल्या नाहीये. मुस्लिम धर्मामध्ये जाती फक्त भारतात आहेत, ख्रिश्चन धर्मामध्ये जाती फक्त भारतात आहेत, शीख धर्मामध्ये जाती फक्त भारतात आहेत, बौद्ध धर्मामध्ये जाती फक्त भारतात आहेत. जगात कुठल्याही या देशातल्या बाहेर या कुठल्याही धर्मामध्ये जाती नाहीयेत. जात किती प्रबळ आणि बळकट आहे, ती जन्मापासून मृत्यूपर्यंत जात नाही जात. ही गोष्ट खरी आहे की या देशातल्या लोकांनी धर्मांतर केलेले. परंतु माणूस म्हणून या देशामध्ये आम्ही जगत असताना, भारतीय म्हणून जगत असताना, आमचा खाजगी विषय जो आहे तो धर्म आहे. धर्म म्हणजे काय? धारणा करणं, त्याचं आचरण करणं, धर्मग्रंथाच्या नियमाप्रमाणे चालणं. यात गैर काय? प्रत्येकाचा धर्म हा आपली स्वतंत्र बाब आहे. महात्मा फुले म्हटले होते की मला असं घर पाहायचंय की जिथं बौद्ध पण राहतो, जिथं ख्रिश्चन राहतो, जिथं मुस्लिम राहतो, जिथं हिंदू राहतो, एकाच घरामध्ये 4 धर्माचे लोक त्यांचं धर्माचं पालन करतात. असं घर मला आहे पाहिजे. म्हणजे हा देश अशा प्रकारचा पाहिजे. विविधता में एकता म्हटलं जातं. विविधता में एकता असेल आणि एकतेमध्ये सुद्धा एकता असेल तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुम्ही सतत काय जाणीवपूर्वक. मला आठवतं राम मंदिराचं आंदोलन, मंडल कमिशनच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचं आंदोलन निर्माण झालं. त्यावेळेची एक घोषणा होती, धर्म सत्तेवर, राजसत्तेवर,
धर्मसत्तेचा अंकुश असला पाहिजे, राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असला पाहिजे. याचा अर्थ काय? हा देश राज्यघटनेने चालणार, परंतु त्याला धर्मसत्तेचा जर अंकुश लावायचा म्हटला तर धर्माचा कायदा हा मनुस्मृतीमध्ये लक्षात ठेवा. धर्म राज्यघटनेप्रमाणे नाही चालत, धर्म मनुस्मृतीप्रमाणे चालतो आणि मरणस्मृतीने वर्ण व्यवस्था मान्य केलेली आहे. तिथं समानतेला धोका आहे. या देशामध्ये बंधू भावाला धोका आलेला आहे. ज्या वेळेस आपण जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करतो तर याचा अर्थ स्पष्ट आहे की राज्यघटनेतली दुसरी जी गोष्ट आहे, बंधुत्वाला सुद्धा धोका निर्माण आहे. समाज जर काय झाली दंगल तर समान न्याय मिळतो का? एकाला एक आणि दुसऱ्याला एक. तुम्हाला माहिती आहे मालेगावला बॉम्बस्फोट झाले. मालेगावच्या बॉम्बस्फोट मध्ये ज्यांना पकडलं त्यातली एक साध्वी आता खासदार झालेली. म्हणजे आता तुम्ही याला बक्षीस म्हणणार का? म्हणजे मी तुम्हाला सांगतो की असे काही लोक आहेत की त्यांनी वाद उत्पन्न करायच्या, दंगली घडवायच्या आणि त्यांना राज्यातल्या संसदेमध्ये प्रतिनिधित्व दिलं जात, सन्मान केला जातो. हा कुठला प्रकार? हा कशाचा प्रकार? आम्ही ज्या महात्मा फुलेंचं नाव घेतो, पवार साहेब फुलेशाह आंबेडकरांची चळवळ म्हणतात. फुलेशाह आंबेडकर ही नावं नाही, लक्षात ठेवा. हा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नाहीये, हा विचार आहे. हा समतेचा विचार आहे, हा स्वराज्याचा विचार आहे, स्वातंत्र्याचा विचार. म्हणून आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की महापुरुषांच्या नावाचा विचाराशी संबंध आहे, या देशाच्या राज्यघटनेशी संबंध आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंनी सगळ्यात पहिली गोष्ट काय सुरू केली चळवळीची? महात्मा फुलेंना ब्राह्मणांनी लग्नाच्या वरातीतनं धक्के देऊन शूद्र म्हणून हाकलून दिला. हा त्यांचा पहिला अपमान होता. तोपर्यंत त्यांना काही माहित नव्हतं या देशातली वर्ण व्यवस्था काय, धर्म व्यवस्था काय, जाती व्यवस्था काय. 21व्या वर्षी भर लग्नातनं आपल्या मित्रातनं त्यांना अपमानित करण्यात आलं. त्यावेळेस महात्मा फुलेंना कळलं की इथं काहीतरी घोळ आहे. मग महात्मा फुलेंनी पहिल्यांदा काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आपली प्रेरणा म्हणून. त्यांच्यावर पोवाडा लिहिला, समाजाला त्यांचा इतिहास कळावा म्हणून. शिवजयंती सुरू केली कारण त्यांचा जागर कायम राहावा म्हणून. जर महात्मा फुलेंची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि महात्मा फुले जर आग्रह धरतात सार्वजनिक सत्य धर्माचा, सत्यशोधक चळवळ चालवली त्यांनी. आता सत्यशोधक चळवळीचं महत्व काय? तर या देशाच्या राज्यघटनेमध्ये काय म्हटलंय? सत्यमेव जयते. सत्यमेव जयते म्हणजे काय? सत्याचा विजय शेवटी होतो. आता तसं का होतं मला माहिती. सत्यमेव जयते, शेवटी सत्याचा विजय होतो. मी ज्या शिवाजी मिलिटरी स्कूल मध्ये शिकलो, मी शिवाजी मिलिटरी स्कूलचा विद्यार्थी, SSPMS. आमच्या शाळेचं ब्रीद वाक्य होतं, सत्याला मरण नाही. महात्मा फुले म्हणतात सार्वजनिक सत्य धर्म म्हणा किंवा सत्यशोधक चळवळ. महात्मा गांधींनी काय लिहिलं? सत्याचे प्रयोग. सगळ्यांचा आग्रह सत्याचा असेल आणि सत्यावर जर बोललं तर काय म्हणतात? हे जातीवादी आहेत, हे ब्राह्मणांचा द्वेष करतात. आता तुम्ही मला सांगा की काही मंत्र, काही श्लोक, काही अंधश्रद्धा पसरवणाऱ्या गोष्टी आम्ही जर लोकांना सांगितल्या, त्यातनं जर तुमचं शोषण होत असेल, तुमचं जर आम्ही प्रबोधन केलं, तर समाज हिताचं काम करणाऱ्या लोकांना धर्मद्रोही ठरवलं जातं, देशद्रोही ठरवलं जातं. आता मला माहित नाही हे भाषण तुम्ही आमची रेकॉर्ड करणार, सोशल मीडियावर टाकणार, त्याचा कोण कशा प्रकारे अर्थ काढणार? कारण एडिटिंग केलं जाऊ शकतं, काहीही केलं जाऊ शकतं आणि त्याचे अर्थ बदलले जाऊ शकतात. मी स्वतः व्हॅटिकन सिटीला गेलो होतो. व्हॅटिकन सिटी हे ख्रिश्चन धर्माचं अत्यंत पवित्र ठिकाण जिथं पोप बसतो. हे इटलीमध्ये रोम नावाचं शहर आहे आणि त्याच्या शहरामध्ये एक शहर आहे म्हणा किंवा एक सिटी आहे म्हणा किंवा त्याला स्वतंत्र देशाचा दर्जा आहे. व्हॅटिकन सिटी, त्याचा प्रमुख आहे पोप. म्हणजे ख्रिश्चन धर्माचा सर्वात सर्वोच्च माणूस असतो पोप. तर त्या काळामध्ये चर्चच्या माध्यमातून प्रचंड शोषण व्हायचं, अंधश्रद्धा पसरवली जायची आणि अशा प्रकारची अंधश्रद्धा पसरवत असताना, शोषण होत असताना व्हॉल्टियर नावाच्या एका बंडखोर माणसाने, विचारवंतांनी बंड केलं
आणि बंड केल्यानंतर लोकांमध्ये जागृती केली. त्यांनी एकदा मोर्चा काढला व्हॅटिकन सिटीवर. व्हॅटिकन सिटीवर मोर्चा काढल्यानंतर सगळे लोक तिथं गर्दी करून जमले होते. आता शेवटी पोप हा धर्मगुरू होता, तो काय राजकीय नव्हता. त्यामुळे जरी व्हॉल्टियर आला, जरी आंदोलन करते आले तर पोप त्यांना भेटायचा. व्हॅटिकन सिटीला अशा पायऱ्या आहेत सगळ्या. पोप त्यांना भेटायला आला. व्हॉल्टियरला पोपनी वर बोलून घेतलं आणि संपूर्ण जनसमुदायाच्या समोर सांगितलं, अरे व्हॉल्टियर तू विसरलास, तुला या पायऱ्यावर तुझ्या आई वडिलांनी अनाथ म्हणून सोडून दिलं. मी तुझा सांभाळ केलेला आहे, मी तुला लहानाचा मोठा केलेला आहे, मी तुला जेवायला घातलंय, मी तुला शिकवलंय, मी तुला शहाणं केलंय आणि तू आमच्या विरोधात बंड करतो. याचा अर्थ काय झाला? पोपनी त्याला त्याची जागा दाखवायचा प्रयत्न केला. मी अनाथ म्हणून तुझा सांभाळ केला, तुला शिकवलं, तुला जेवायला घालवलं, तुला शहाणं केलं. एवढ्या सगळ्या समुदायापुढे प्रश्न निर्माण झाला की अरे व्हॉल्टियरवर एवढं चर्चा उपकार असताना व्हॉल्टियर बंड करतो. व्हॉल्टियरने एकच वाक्य वापरलं पोपला, यू आर डुईंग युअर ड्युटी आणि आय एम डुईंग माय ड्युटी. तुमचं काम अनाथ मुलांना सांभाळायचं होतं, तुम्ही सांभाळलं. जेवायला घालायचं होतं, तुम्ही जेवायला घातलं. शिकवायचं होतं, तुम्ही शिकवलं. पण तुम्ही शहाणं केलं आणि शहाण्या माणसाचं समाजाला शोषणातनं मुक्त करायचं काम आहे ते मी करतो. म्हणून आय एम डुईंग माय ड्युटी अँड यू आर डुईंग युअर ड्युटी. 15व्या शतकामध्ये रेनिसान्स झाला युरोप खंडामध्ये. रेनिसान्स म्हणजे शोषण व्यवस्थेतनं मुक्ती. आणि म्हणून तुर्कांचं आणि युरोपियन लोकांचं ज्यावेळेस युद्ध झालं आणि रोम हारलं त्यावेळेस तुर्कांनी दक्षिणेत यायचा रस्ता बंद केला, व्यापार बंद केला युरोपियन लोकांचा. मग स्पेनच्या राणीने बोटी दिल्या आणि जगभर ते विस्तारले आणि जगातल्या जवळपास 56 देशामध्ये आज सुद्धा युरोपियन लोकांचे देश आहेत. परंतु महत्वाचं काय तर रेनिसान्स झाल्यानंतर तिथल्या पोपनी आणि तिथल्या लोकांनी जाहीर केलं की इथून मागचे 1000 वर्ष हे अंधकार युग होतं धर्माचं. अंधकार युग होतं. 15व्या शतकामध्ये सांगितलं अंधकार युग होतं. आणि तिथून पुढे ज्ञानाचा प्रसार सुरू झाला. सायन्स, टेक्नॉलॉजी आणि त्याच्यावर प्रसार झाला. युनिव्हर्सिटीज तयार झाल्या आणि युरोप खंडाने क्रांती केली, औद्योगिक असेल नाही तर अनेक प्रकारची. 15व्या शतकामध्ये सांगितलं की धर्माचा युग हे अंधकार युग होतं. आणि 21व्या शतकामध्ये काय करतोय त्याचा फक्त तुम्ही विचार करा, मी त्याच्यावर काय बोलणार नाही. 15व्या शतकामध्ये युरोपला जे कळलं ते आज 21व्या शतकामध्ये आमच्या देशातल्या लोकांना कळत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. आज जगाशी स्पर्धा करण्यासाठी आम्ही तयार झालो होतो. 90ला मंडल कमिशन आलं. मंडल कमिशननी आरक्षणाचा प्रस्ताव पुढे आणला ओबीसीसाठी. मग मुस्लिम समाजाला मिळालं नाही, ते रस्त्यावर आले, मराठा रस्त्यावर आले, धनगर म्हणतात आम्हाला ओबीसीत एससी एसटी टाका. म्हणजे 30 वर्ष आमच्या मोठ्या समुदायाने आरक्षणाच्या लढाईवर लक्ष केंद्रित केलं. आम्ही समाजवादी, साम्यवादी, पुरोगामी, जातीय संघटना सगळ्यांनी लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन कडे दुर्लक्ष केलं, त्याच्या विरोधात काम केलं. इथं बसलेल्यांच्या सगळ्यांची माझी एकमत होणार नाही, पण या देशांनी 91 साली जागतिकीकरण, खाजगीकरण, औद्योगिकरणावर सह्या केल्या. लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन वर सह्या केल्या. आता ही मतं सगळ्यांना पटतीलच असं मला वाटत नाही. पण एक लक्षात घ्या की जगाच्या स्पर्धेत आपण टिकलं पाहिजे आणि उतरलं पाहिजे, याच्यावर सह्या केल्या. मला सांगा इथले लोकांना जगाची किती ज्ञान आहे? आज आपण जगाशी स्पर्धा करतोय. मला माहित नाही या भाषणामध्ये याचा संबंध आहे का नाही मला माहित नाही, परंतु 1990 साली चायनाचा जीडीपी भारतापेक्षा कमी होता. चायनाचा जीडीपी भारतापेक्षा कमी होता. साम्यवादी तो देश होता. आज चायनाचा जीडीपी जगातला 1 नंबरचा आहे, $12 ट्रिलियन. $12 ट्रिलियन याचा अर्थ तुम्हाला काय मला सांगता येणार नाही, कारण त्याची शून्य मलाही अजून मोजता आलेली नाही. पण $12 ट्रिलियन हा सगळ्यात मोठा आकडा आहे, कारण आमचे पंतप्रधान आम्हाला स्वप्न दाखवतात भविष्यात आम्ही $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी करू. म्हणजे आपण चायनाच्या किती मागे हे लक्षात ठेवा. अमेरिकेची $9 ट्रिलियन ची इकॉनॉमी आता. आता तुम्ही मला सांगा चायनाची आमची समस्या काय? मोठे देश, वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे धर्म आणि सगळ्यात मोठी समस्या त्यांची आमची काय आहे? लोकसंख्या.
त्यांनी त्याचा उपाय शोधला, त्यांनी साम्यवादाकडून भांडवलशाहीकडे प्रवास केला. आता त्यात बरोबर चुकीचं शोषण त्याच्यावर तुम्ही बोलू शकता, मला त्याच्यात काही बोलायचं नाही. परंतु एक लक्षात ठेवा की चायनाने त्यांच्या देशातल्या लोकांना, बहुसंख्य लोकांना सुखी ठेवण्यासाठी रोजगार निर्माण केला आणि जगातल्या संधी उपलब्ध करून दिल्या. आमच्याकडे काय चाललंय? आमच्याकडे सत्तांतर करायचं आणि सत्तांतर केल्यानंतर कशासाठी करायचं? सबका साथ सबका विकास. आता सबका साथ सबका विकास खरंच चाललाय का? आता भाऊसाहेब बोलले महागाईवर, खरंच महागाई कमी झाली का? अनेक अशा गोष्टी आहेत. तुम्हाला सगळ्यांना जर समजून घ्यायचं असेल तर लेन्स प्राइस नावाच्या माणसाने मोदी इफेक्ट नावाचं पुस्तक लिहिले. तुम्ही वाचता का मला विश्वास वाटत नाही, परंतु तुम्हाला वाचायचं असेल तर मोदी इफेक्ट नावाचं पुस्तक वाचा. लेन्स प्राइस हा आंतरराष्ट्रीय पत्रकार आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये मोदी इफेक्ट त्याचे परिणाम सांगितले. म्हणजे गंमत म्हणून मी तुम्हाला सांगतो, तो एवढा आंतरराष्ट्रीय पत्रकार मोठा आहे की तो फक्त अमेरिका, इंग्लंड किंवा महत्वाच्या निवडणुका ज्या असतात राष्ट्रपती पंतप्रधानच्या, त्या निवडणुका कव्हर करायला जातात. त्यांनी इथं 1.5 वर्ष काम केलं आणि त्यांनी मोदी इफेक्ट पुस्तकामध्ये मोदी डिफेक्ट नावाचं शेवटचं चॅप्टर लिहिलं. सर त्याच्यामध्ये काय लिहिले माहिती का? त्यांनी लिहिलं की मोदी चार्टर्ड प्लेननी सभेला पोहोचतात. सभेचा डिजिटलायझेशनचा खर्च अंदाजे 50 लाखापेक्षा जास्त. मोदी दिवसभरात 4 वेळा ड्रेस बदलतात. मोदींच्या खिशाला लावलेला पेन हा माउंट ब्लँड या कंपनीचा असतो. तो कमीत कमी पेन 1 लाख रुपयाचा असतो. तो घालत असलेला चष्मा आहे तो, त्याची कमीत कमी किंमत ही 5 लाख रुपये. त्याच्या हातातलं घड्याळ जे आहे त्या घड्याळाची किंमत तुम्हाला सांगता येणार नाही, इतकी त्याची महाग घड्याळ आहे, महाग घड्याळ. आणि मोदींचं भाषणाची सुरुवात काय होती? ज्याच्याकडे 1 लाखाचा पेन आहे, 5 लाखाचा चष्मा आहे, 25 लाखाचं घड्याळ आहे, कितीतरी आता हे गोष्टी सांगता येतील. त्यांची भाषणाची सुरुवात होती, मैं गरीब हूं, मैं चाय बेचता था. आता जर गरीब माणूस 1 लाखाचा पेन, 5 लाखाचा चष्मा आणि घड्याळ आणि 4 वेळा दिवसातलं ड्रेस बदलत असेल आणि चार्टर्ड प्लेननी 50 लाख लोकांच्या डिजिटल सभेला येत असेल, तर लेन्स प्राइस म्हणतो तेव्हा भारतातले लोक किती मूर्ख आहेत, कसा विश्वास ठेवतात. पण आहेच आपण मूर्ख, कारण आपल्याला कळतच नाही. एकाने भोंग्याची भाषा करायची आणि दुसऱ्याने दगड मारायला सुरुवात करायची. क्रिया आणि प्रतिक्रिया. आम्ही जर ठरवलं की त्याला प्रतिसाद द्यायचाच नाही तर तो काहीच करू शकत नाही. पण तुम्हीच चर्चा घडवायला लागला, त्यांचा हेतू पूर्ण झाला. त्यांचा हेतू कधी पूर्ण होतो? एखाद्या प्रियकराने प्रियसीला आय लव्ह यू म्हटलं तर ते पुढे जुगाड जमणार आहे ना. आता प्रतिसादच मिळाला नाही तर काय अर्थ घ्यायचा? ते काही जमणार नाही. एकदा विवेकानंद चिंतन करत असायचे नेहमी कन्याकुमारीच्या त्या समुद्राच्या कडेने. आता अशी गोष्ट आहे, नक्की खरी खोटी मला नाही माहिती. विवेकानंद असे समुद्राच्या कडेने चिंतन करत चालू असताना काही मुलं विट्टी दांडू खेळत होते. विट्टी विवेकानंदांच्या पायापाशी येऊन पडली आणि ती विट्टी परत मुलांनी आपल्याकडे टाकावं म्हणून त्यांनी आवाज दिला, ए बोआ, अरे ती विट्टी टाक, ए बोआ, तुला कळत नाही का, ए बोआ. पण विवेकानंद चिंतन करत होते, तसेच पुढे निघून गेले. पुढे एक माणूस त्यांना भेटला आणि म्हणला, अरे ते मुलं तुला शिव्या देत होते आणि तुझं काही लक्ष नाही, तू त्यांना काहीच बोलला नाही. ते म्हणजे काय झालं? नाही, ती मुलं तुला शिव्या देत होती. अच्छा, असं आहे का? पण ते मी घेतल्याच नाही. आता जर मी घेतल्याच नाही तर त्या कोणाकडे राहिल्या? त्यांच्याकडेच राहिल्या. तर आपण ठरवलं पाहिजे की आता आपण त्याला प्रतिसाद किती द्यायचा. भोंगा वाजू द्या ना, भोंग्याचा काय प्रश्न आहे? त्याचं कामच वाजण्याचं, फक्त वाजवायचा कुणी कधी हा त्याचा प्रश्न आहे. कारण वाजणारा भोंगा मिळाला की प्रत्येक जण त्याचा वापर करतो. आता मागच्या वेळेस ते काय म्हणत होते, लाव रे तो व्हिडिओ, आठवत असेल तुम्हाला? आता ज्याला लाव रे तो व्हिडिओ आठवत असेल
त्याला आजचा भोंग्याचा प्रश्न कळलाच असेल की बुवा नक्की कुणीतरी यांचं स्क्रिप्ट लिहितं. मी सुरुवातीला सांगितलं की अनेक प्रश्न आहेत. आता राजकारणावर बोलावं नाही बोलावं हा नंतरचा प्रश्न आहे, पण किती साध्या सोधी गोष्टी आहेत आपण त्या लक्षात घेतल्या पाहिजे. आता धर्माच्या रंगावरनं भांडण आपल्याकडे केलं जातं. रंग काय भांडण्याचा विषय आहे का? मुस्लिम धर्माचा उदय हा आखाती देशामध्ये गल्फ कंट्रीमध्ये झाला, जिथं हिरवळ दुर्मिळ आहे, म्हणजे जिथं पाणी कमी आहे तिथं हिरवळ दुर्मिळ आहे, आणि म्हणून नैसर्गिक आहे की जी कमी गोष्ट असते अपवादात्मक असते ती आकर्षित करते आपल्याला. तशा हेतूने जर हिरवा झेंडा मुस्लिम समाजाने घेतला असला तर ती गोष्ट आवडणारीच आहे ना, त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे. आणि इथं ज्या हिंदू धर्माचा उदय झाला, इथं सगळं सुजलम सुफलम होतं, तर सकाळी ज्या वेळेस सूर्य उगवतो आणि ती भगवी किनारी ते जर तुमचं प्रतीक असेल तर ते तुमचं नैसर्गिक प्रतीक आहे. पण रंगावरनं भांडण करणारे लोक, सकाळी मी वाडिया कॉलेजमध्ये गेलतो सर, वाडिया कॉलेजमध्ये माझ्या बरोबरच्या वक्त्यांनी खूप सुंदर कविता म्हटली, पण मला ती काही पाठ झाली नाही. फक्त त्या कवितेचा आशय असा होता, जे लोक भगव्यासाठी आणि हिरव्यासाठी भांडतात ते मात्र आमच्या राष्ट्रीय झेंड्यामध्ये दिसतात. राष्ट्रीय झेंड्यामध्ये ते एकत्र आहे, आणि मग तुम्ही भांडता कसे वेगवेगळे? आणि एवढंच काय तर ह्यांच्यावर ज्याला आपण म्हणतो की वचक ठेवा म्हणून चक्र पण आहे म्हणे तिथं. म्हणजे त्याचा आशय खूप छान होता की जे राष्ट्रीय झेंड्यामध्ये प्रतिकात्मक एकत्र दिसतात ते वेगवेगळे कसे काय असू शकतात. मला ती कविता खरं पाठ करायला पाहिजे, पण मी काही कवी नसल्यामुळं. आता हेच बघा ना, भोंग्यानी मागे तिरंगा झेंडा होता त्याचा, आता भगवा केला. आता भगवा केला करायला हरकत नाही, त्यांचं स्वातंत्र्य आहे, त्यांनी कुठला झेंडा होता. पण शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही सगळ्यांच्या आमच्या अस्मितेचा विषय. शिवाजी महाराजांची राज्यमुद्रा तुम्ही वापरू कशी शकता? प्रतिपचंद्र लेखे वर्ध विष्णू शहा शिष्य, म्हणजे हळूहळू तुझं राज्य राजा वाढू दे असं शहाजीराजेंनी इच्छा व्यक्त केली होती. अहो, हे यांच्या काकाचे झाले नाही, यांच्या आजोबांचे झाले नाही, मग हे आमच्या शिवाजी महाराजांची शहाजी महाराजांनी दिलेली राजमुद्रा कशी काय वापरू शकतात? त्याला बंदीच घातली पाहिजे. आता गंमत बघा, आपल्याकडे एक मारुती फिरायला लागले, त्याला हनुमान चालीसा वाचावा वाटतो. आता हनुमान चालीसा वाचायलाही काही हरकत नाही, त्याचा काही विरोध असायचं काही कारण नाही, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. पण आता अयोध्येला पण 5 तारखेला जायचा निर्णय घेतला. पण या मारुतीचा आजोबा काय म्हणतो होता माहितीये का? की प्रबोधनकार ठाकरे असं म्हणायचे, त्यांचे आजोबा ते म्हणायचे की जय शिवाजी म्हटलं की 33 कोटी देवांची पलटण रिटायर होती. म्हणजे जय शिवाजी या घोषवाक्यामध्ये एवढी ताकद आहे की 33 कोटीची पलटण रिटायर होते. मग हे का चाललंय? तुम्ही तुमच्या आजोबाचा वारसा चालवत नाही, हे कशासाठी? आणि हे सगळं मला खरं बोलायचं होतं का नाही मला माहित नाही, पण इम्राननी मात्र इथं भोंग्याचा फोटो लावल्यामुळं नैसर्गिक आहे. वक्त्याचं कसं असतं, एकदा बोलायला उभं राहिलं की त्याच्या अगोदरच्या वक्त्याचा संदर्भ त्याच्या डोक्यातलं बाकीचं सगळं राहून जातं आणि नंतर ते तुम्हाला अपेक्षित असलंच बोलायला लागतं. पण विचारधारा म्हणून जर तुम्ही विचार करायचं ठरवलं तर दुर्दैवाने आज इथल्या राजकीय पक्षांमध्ये विचारधारा नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तर नाहीच नाही. कारण असं आहे की परवा दिवशी जयंत पाटील एका सभेमध्ये म्हटले की पवार साहेब असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, त्यांना जर फुले शाहू आंबेडकरांवर बोलायला लावलं तर ते तासन तास बोलू शकत होते, मोठे लेख लिहू शकत होते, कारण त्यांनी फुले शाहू आंबेडकरांचा विचार आत्मसात केला होता. पण आमच्या पिढीमध्ये, म्हणजे त्यांची पिढी जयंतरावांची, त्यांच्या पिढीमध्ये 10% सुद्धा फुले शाहू आंबेडकरांवर बोलणारे नेते नाही, आणि नव्या पिढीमध्ये तर फुले शाहू आंबेडकरांचा विचारच माहित नाही. फार काय मोठा विचाराचं सांगायची माझी इच्छा नाही तुम्हाला, पण लक्षात ठेवा की फुले म्हटलं तर समता, समता म्हणजे सगळे इक्वल, इक्वॅलिटी. शाहू बंधुत्व, बंधुत्व म्हणजे काय? ब्रदरहुड. आम्ही सगळे भाऊबंद आहोत, आमचा सगळ्यांचा डीएनए एक आहे. बाबासाहेब म्हटलं तर न्याय. बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेत काय दिला?
न्याय दिला, सगळ्यांना समान न्याय दिला. जो मनुस्मृतीमध्ये समान नव्हता, धर्माच्या धर्म कायद्यामध्ये समान नव्हता, आणि स्वतंत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल नाही तर महात्मा गांधींचा असेल, तुम्हाला स्वतंत्र दिलं आणि हे सगळ्या महापुरुषांचे विचार आमच्या राज्यघटनेमध्ये आणले. आणि ही राज्यघटना या देशामध्ये आपल्याला एकत्र ठेवली. वेगवेगळ्या देशामध्ये काय काय चाललंय याच्यावर मला बोलायचं नाही, पण आपला देश आहे 140 कोटी लोकसंख्येचा देश आणि आम्ही सगळे भारतीय आहोत. आमचा डीएनए एक आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे मेसेज पसरवले जातात, चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात, चुकीचे व्हिडिओज बनवले जातात, द्वेषपूर्ण केले जातात. तुम्हाला सांगतो की सोशल मीडियातला एखादा किडा घरी बसल्या बसल्या हजारो लोकांची डोकी खराब करू शकतो. आणि म्हणून सोशल मीडियाचा उपयोग आणि त्याचा विश्वास किती ठेवायचा, अफवांवर विश्वास किती ठेवायचा हे तुम्ही ठरवा. कारण आता हा देश डोकं फोडण्यासाठी नाही, लक्षात ठेवा. आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला आमच्या प्रत्येक माणसाला काम पाहिजे. काही लोक म्हणतात की मुस्लिम समाजाला न्याय द्यावा किंवा नाही. सच्चर कमिटीने अभ्यासांची सिद्ध केलं की मुस्लिम समाजाची परिस्थिती शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब सारखीच आहे. याचा अर्थ गरिबी आणि दरिद्रीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि मूळ प्रवाहामध्ये मुस्लिम समाजाला आणण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. असं जर सरकारचं धोरण असेल तर त्याला आपण स्वागतच केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की इथल्या प्रत्येक नागरिकाचा हक्क अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हा प्रत्येक नागरिकाचा हक्क त्याला मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी धर्म आणि जात आडवी येता कामा नये. मला असं वाटतं की पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी एक दिवस ठरवलं पाहिजे की या देशामध्ये यापुढं कुठल्याही कारणाने कुणीही प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला तर आम्ही जातीय धार्मिक दंगलीला पाठिंबा देणार नाही, आम्ही त्याच्यात सामील होणार नाही. मग कुणीही सांगितलं तरी आम्ही ते करणार नाही. कारण या देशामध्ये 1992 आणि 1993 ला आम्ही प्रचंड भोगलेला आहे. माझ्या घरी तुम्ही आलात तर भाऊसाहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्याकडे काही लोक आले होते. आल्या आल्या माझ्या घरामध्ये, माझं नाव प्रवीण गायकवाड, आल्या आल्या समोर 6 फुटाचा बुद्धाचा पुतळा आहे. आता बुद्धाचा पुतळा बघितला त्यांनी, मग आम्ही पहिल्या मजल्यावर आमच्या हॉलमध्ये गेलो. तिथं मी इस्रायलला गेल्यानंतर येशू ख्रिस्त आणि त्यांची आई मेरी त्यांचा पुतळा आलेला आहे, तो ठेवलेला आहे. देवाऱ्यात बघितलं तर खंडोबा आहे, तुळजाभवानी आहे, ते बघितलं त्यांनी. त्याच्यानंतर कुराण माझ्या घरामध्ये आहे. जमाते इस्लामच्या लोकांनी अनेक वेळा मला कार्यक्रमाला बोलवलं, अनेक वेळा भेट दिली, तर कुराण माझ्याकडे आहे. बायबल मी इस्रायल मधनं आणलेलं आहे. त्याच्यानंतर ज्युडिझम म्हणजे इस्रायली लोकांचा जो धर्म आहे, ज्यू लोकांचा, त्यांचाही पवित्र धर्मग्रंथ मी तिथून घेऊन आलेलो आहे. आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, मी तुम्हाला सांगतो, आम्ही सगळेजण इथं भांडतो, पण जेरुसलेम हा असा भाग आहे जो 1 किलोमीटरच्या आत नाही, फक्त 1 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये, 1च किलोमीटरच्या, त्याला पूर्ण आता सध्या तट बांधलेला आहे. त्या एकाच जेरुसलेम मध्ये जिथे येशू ख्रिस्तांचा जन्म शेजारी झालेला आहे, बॅथलेहॅम मध्ये, आणि येशू ख्रिस्तांना क्राइस्ट केलं गेलं, मारलं गेलं, तो चर्च जिथे आहे त्या चर्चच्या जवळ हजरत मोहम्मद पैगंबर साहेब हे स्वर्गात गेले, ती मशीद तिथं आहे. म्हणजे जिथं येशू ख्रिस्तांना मारलं गेलं ती चर्च, त्याला लागून जर दुसरी इमारत असेल तर कुठली आहे, तर हजरत मोहम्मद पैगंबर साहेब स्वर्गात गेले, ती मशीद तिथे अत्यंत पवित्र. त्याच्या पलीकडे काय आहे तर ज्यू धर्माचं डेव्हिड आणि सॉलोमननी बांधलेलं टेम्पल आहे, पण ते पाडलेलं आहे. टेम्पल म्हणायचे त्याला, ते पाडलेले आहे. त्याची भिंत आहे, त्याला वॉल ऑफ पीस म्हणतात. आणि त्याचं पवित्र
म्हणून तिथं केलं जातं. आणि त्याच्या पलीकडे ख्रिश्चन धर्मामधून एक ऑर्थोडॉक्स आणि त्यांच्यामध्ये जो वाद झाला होता प्रोटेस्टन्स, तर त्यांचा आर्मानी धर्म आहे. असे 4 धर्माचे पवित्र ठिकाण हे जेरुसलेम मध्ये. आता एका ठिकाणी देव एकत्र राहायला तयार आहे. सगळ्यांचे देव स्वर्गातच आहेत. सगळ्यांचे आम्हाला ज्यांनी सांगितलं, प्रेषित असतील, येशू असतील, बुद्ध असतील, सगळ्यांचे देव आता स्वर्गात आहेत. स्वर्गात ते तुम्हाला सगळ्यांना सुखी राहा म्हणून सांगतात. मग आम्ही पृथ्वीवर नरक का करायचा प्रयत्न करतोय? आणि म्हणून ज्यांच्या डोक्यातनं घाण येते त्याला प्रतिसाद देऊ नका, कारण तुम्ही प्रतिसाद देता म्हणून या सगळ्या घटना घडतात. इथं जमलेले आपले 300-400 लोक आहेत. या 300-400 लोकांनी जर ठरवलं की बाबा आम्ही यापुढे कुठल्याही कारणाने कुठल्याही दंगलीत सामील होणार नाही, कुठल्याही गोष्टीला विरोध करणार नाही, कारण तुम्हाला सांगतो की ह्यांचं फावतं त्याच वेळेस ज्यावेळेस तुम्ही प्रतिसाद देता. मी तुम्हाला सांगतो की ज्या काळामध्ये मी सामाजिक चळवळीचं काम सुरू केलं त्या काळामध्ये सातारा अस्वस्थ होतं, कराड अस्वस्थ होतं, मिरज सांगली अस्वस्थ होतं, कोल्हापूर अस्वस्थ होतं, बेळगाव अस्वस्थ होतं. तो काळ होता 90च्या दशकात. आणि त्या अस्वस्थ असलेल्या लोकांचं काय झालं माहितीये? त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या. 20 केसेस, 25 केसेस, आणि कोर्ट कचऱ्या आणि जेल आणि नंतर पोलीस याच्यामध्ये आयुष्याची तारुण्याई उमेद हे सगळं हरवून गेलं. आणि वयाच्या 45-46ला ज्यावेळेस त्यांना कळलं की 20-21चा जोर होता, रक्त सळसळत होतं, त्यावेळेस आपण क्रांतीच्या भूमिकेत होतो. पण 45ला आल्यानंतर त्याला वेळ गेलेली असती, उमेद गेलेली असते, कुटुंब रस्त्यावर आलेलं असतं. कित्येक चळवळीतले कित्येक कार्यकर्ते बर्बाद झालेले आहेत सर, बर्बाद झालेले. मी तुम्हाला माझ्या उदाहरणासही सांगू शकतो. ज्या ब्रिगेडने अनेक आंदोलने केली त्यांचे निकाल लागसपर्यंत त्यातले प्रमुख कार्यकर्ते गेले होते, त्यांच्या हाताशी सुद्धा काय लागलं नाही. आणि म्हणून आपण अर्थकारणाचं आंदोलन केलं पाहिजे. आता आपला प्रत्येक सहकारी मित्र हा आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे. आर्थिक समस्या तुमच्या सुटल्या की तुम्हाला कुठल्याही गोष्टीला बळी पडायचं काही कारण नाही. मी शेवटचं एवढंच सांगतो की जर जेरुसलेम मध्ये धार्मिक वाद होत नाहीये, जर आमच्या मशीद आणि चर्च आणि सगळे एका ठिकाणी असेल, तिथं सन्मानाने लोक येतात, सन्मानाने जातात. मी नेहमी दुबईला जातो आणि दुबई हे मला वाळवंटात निर्माण झालेलं स्वर्ग वाटतं. कारण वाळवंटात काहीच निर्माण होऊ शकत नाही, तिथं अद्भुत अशी गोष्ट निर्माण झालेली. आणि वाळवंटात असलेल्या स्वर्गामध्ये दुबईमध्ये मी गेली 15 वर्ष सातत्याने जातोय. आतापर्यंत मी 750 लोकांना दुबई दाखवलेली. माझ्यासाठी दुबई का महत्वाची आहे? ती निर्माण करणारा राजा मुस्लिम आहे, पण तिथं काम करणारी प्रजा कोण आहे? भारतातनं जाणारे 50% लोक गल्फ कंट्रीमध्ये काम करतात, रोजगारासाठी गेलेले आहेत. तिथं पाकिस्तानचाच ड्रायव्हर तुमचा डेझर्ट सफारीचा असेल, लक्षात ठेवा. डेझर्ट सफारी म्हणजे सगळ्यात भारी प्रयोग असतो, असा वाळवंटामधनं ते फिरवतात आपल्याला. पण तुम्हाला भीती वाटत नाही की आपला ड्रायव्हर पाकिस्तानी आहे? तो का म्हणतो, भाई साहब चिंता करने का नहीं, मैं हूं. त्याचा पहिला शब्द काय आहे? भाई साहब चिंता नाही करणे का. तिथंच तो विश्वास देतो. त्यावेळेस तुम्ही विसरून जाता तो पाकिस्तानी. तुम्ही हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला सर्व्हिस देणारी असते फिलिपाईन मुलगी, फिलिपाईन मधले ख्रिश्चन लोक असतात. बांगलादेशचे लोक तिथं रोजगारासाठी आलेले, नेपाळचे लोक तिथं रोजगारासाठी आलेले, श्रीलंकेचे लोक तिथं रोजगारासाठी आलेले. ज्या देशामध्ये विकासाचं काम चाललेलं आहे तिथं कुणालाही धर्म आठवत नाहीये, तिथं कुणाला जात आठवत नाहीये, तिथं सगळा भाईचारा आहे. तुम्ही ऐकलं कधी दुबईमध्ये दंगल झाली? ऐकलं? धर्मवर्ण वाद झाला कधी ऐकलं? नाही. जर दुबईमध्ये अशा प्रकारचं आपल्या लोकांना तिथं गेल्यानंतर वागणूक मिळत असेल आणि भाईचारा होत असेल तर आमच्याच देशामध्ये आमचेच शेजारी, आमचेच भाऊबंद, आमच्याच भारतीय राज्यघटनेला मानणारे, आमचाच डीएनए एक असलेले पण वेगळ्या धर्माचे असल्यामुळं ते धर्म पद्धती त्यांनी स्वीकारलेली नाहीये, त्यांच्या वाडवडिलांपासून आलेली आहे. त्यांनी धर्मावर कशासाठी दंगे करायचे आणि का आपलं कुटुंब रस्त्यावर आणायचं? आणि म्हणून लक्षात ठेवा की इथून पुढचा काळ हा आणीबाणीचा आहे. कारण ज्या प्रकारचं मीडियामधून दाखवलं जातंय हे प्रचंड धोकादायक आहे. अस्वस्थता महाराष्ट्रात पसरलेली आहे. हनुमान चालीसा वाचावा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही. परंतु ज्या प्रकारे त्याच्यावर राजकारण सुरू झालेलं आहे
लोकशाहीला ते अभिप्रेत नाही, कारण या देशाच्या लोकशाहीच्या समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य बरोबर धर्मनिरपेक्ष राज्याची अपेक्षा केलेली, आणि धर्मनिरपेक्ष राज्य या संकल्पनेमध्ये या देशाची राज्यघटना चालते. आणि म्हणून कुणाला काय करायचंय, कुणावर किती टीका करायची मला माहित नाही. मला संसदीय राजकारण माहिती आहे की आम्ही सगळे लोक भांडतो, दंगे करतो, धोपे करतो, शत्रू निर्माण करतो, परंतु जे नेते आहेत तुमचे ते सभागृहामध्ये एकत्र बसतात, सकाळचा चहा एकत्र घेतात, दुपारचं जेवण एकत्र घेतात. राष्ट्रीय कार्यक्रमाबद्दल फारसं मला भाऊसाहेब काय माहिती नाही, परंतु मी तुम्हाला उदाहरणासह सांगू शकतो. ह्या गोष्टी आपण सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, लोकशाहीमध्ये विरोधक म्हणजे शत्रू नाही. आपण विरोधकांना शत्रू समजत असेल तर ही आपली घोडचूक आहे. विधानसभेत जा, विधान परिषद मध्ये जा, लोकसभेत जा, राज्यसभेत जा, सर्व पक्षीय लोक एकत्र बसतात. कुणाचीही कुणाबरोबर मैत्री होऊ शकते, त्याला काही मर्यादा नाहीये. पण तुम्ही लोक मात्र जवळच्या भावाला, जवळच्या मित्राला काही कारणाने अशा प्रकारच्या धर्माच्या किंवा जातीच्या राजकारणामुळं तुम्ही दूर लोटता. कृपया करून मला असं वाटतं की आपण प्रेमाचं वातावरण निर्माण करू, आपण विश्वासाचं वातावरण निर्माण करू, हा देश घडवू, ह्या देशाचा विकास करू. विकासाचा अजेंडा घेऊन या देशात आलेल्या सत्तेने या देशात काय केलं, मग ती नोटाबंदी असेल किंवा मग कोविडचा विषय असेल हाताळण्यामध्ये, अनेक गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगतो. म्हणजे गंमत अशी आहे की जगभर कोविडने लोक घाबरले होते, त्यावेळेस आमच्याकडे सकाळपासून संध्याकाळी बंद ठेवल्यानंतर थाळी वाजवायला लावली. तसं काय थाळी वाजवल्यानंतर कोरोना पळून जाणार. आता पळून गेला का नाही कोरोना हे बघण्यासाठी भाऊसाहेब 1.5 महिन्यानंतर मेणबत्त्या लावायला लागले किंवा गेलाय का नाही बघा. आणि नंतर मग वॅक्सिन आल्या, मग वॅक्सिन कंपल्शन केलं. काय सांगायचं तुम्हाला. तर अनेक गोष्टी आहेत, मी धर्मावर बोलू शकतो, अनेक विषयावर बोलू शकतो. खरं तर हे थोडस वेगळ्या अंगाने भाषण झालं, त्याच्यासाठी क्षमा करा, कारण इम्राननी मला जे बोलवलं होतं ते तुम्हाला काही गोष्टी विश्वासाने सांगायच्या होत्या, परंतु आजची परिस्थिती आणि आजचं आकलन त्याच विषयाला असल्यामुळं तुम्ही एकच लक्षात ठेवा, सत्य हे शेवट आहे. या देशाचं सत्यमेव जयते वाक्य लक्षात ठेवा. महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्य धर्म असेल, नाही तर सत्यशोधक चळवळ लक्षात ठेवा. महात्मा गांधींचा सत्याचा प्रयोग असेल, नाही तर सत्याचा आग्रह लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना लक्षात ठेवा. आणि कृपा करून भगव्याच्या आणि हिरव्याच्या राजकारणामध्ये पडू नका, मशिदीच्या आणि हनुमान चालिसेच्या राजकारणात पडू नका. तुम्ही प्रतिसाद दिला नाही तर तो भोंगा तसाच बंद पडल. जय जिजाऊ, जय शिवराय.